जे की उपजिल्हाधिकारी आहे कन्नड ऋतू विभाग खुलताबाद व कन्नड यांच्याकडे आलेलो आहे। विषय आहे मौजे शिवराई गट क्रमांक 1 यामध्ये जी काही आहे जे 2020 मध्ये हा गट लॉक केला होता शासनाने। लॉक केल्याच्या नंतर शासनाचं धोरण होतं का क्षेत्र कमी जास्त आहे तर हे क्षेत्र कमी जास्त करून व्यवस्थित करून सर्वांना वंश परंपरा जे की मूळ वारस आहे यांची कायदेशीर न्यायालयीन वारस लावून कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून मूळ वारसांना ही जमीन द्यायची। पण याच्यामध्ये काही महसुली अधिकारी आहेत व काही टोळ्या आहे आमच्या कन्नड तालुक्यात क्षेत्र वगैरे कमी जास्त करायच्या यांच्या हस्तक्षेपामुळं ते काही झालं नाही आणि एक अचानकच एक खरेदी होत आहे। म्हणून आमची विनंती आहे सर्व शेतकऱ्याच्या वतीनं का आपण याचा सर्व जो काही मूळ फाळणी पत्रकापासून आजपर्यंत सगळं रेकॉर्ड वगैरे तपासावं। जर कायद्याप्रमाणे नियमाप्रमाणे जे असेल ते प्रत्येकाला मिळावं आपला विरोध नाही। फक्त याच्यावर आपण तात्काळ हे घेऊन तहसीलदारांना पत्र काढावं। या संदर्भात आम्ही जमाबंदी आयुक्त मुख्य अपर सचिव यांना सगळीकडे जात आहोत। माझी विनंती आहे व जर शासनाने 7 दिवसात दखल नाही घेतली तर तुम्ही सर्व जर आपण एखाद्या आंदोलनाची भूमिका घेतली तर तुम्ही तयार आहे का? हे बघा आमचे सर्व शेतकरी हे तयार आहे 7 दिवसाच्या नंतर आंदोलनाची भूमिकेत। आज आम्ही प्रथम शासनाला निवेदन देत आहोत सर आमच्या या संबंधित शिवराई गावचा इतिहास आहे सर छत्रपती शिवराय तिथे आलेले म्हणून त्या गावाला शिवराय नाव मिळालेलं आहे। म्हणून 1 नंबरच्या गटामध्ये सगळं मूळ अभिलेखानुसार सगळं क्लिअर करून कायदेशीर प्रक्रिया करावी कुणावर अन्याय होणार नाही याची दखल घ्यायची। धन्यवाद साहेब। जय शिवराय। आज आम्ही जे की उपविभागीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या कार्यालयात आलेलो आहे। विषय म्हणजे जे शिवराई गाव आहे हे गाव छत्रपती शिवरायांच्या पावन स्पर्शानं पवित्र झालेलं आहे। या गावामध्ये मूळ वंश परागत जे की वारस आहे गट क्रमांक 1 मधील हे सगळे आहे व हा गट 2020 साली शासनाने लॉक केला होता। या गटाची अशी पार्श्वभूमी आहे का गटामध्ये क्षेत्र कमी आहे व नावावर जास्त आहे। याचा फायदा घेत काही जयचंद काही प्रशासकीय अधिकारी यांनी मूळ वारस जे काही वारीस पिढ्यान पिढ्या रक्त नात्याचे आहे यांचे नाव व यांचे क्षेत्र डावलून व अनेक विविध प्रकार केलेले आहे। या संदर्भात आमची मागणी आहे जमाबंदी आयुक्त महाराष्ट्र राज्य पुणे अप्पर महसूल सचिव विकास रुक्मिणीदास खारगे साहेब व जे काही जी श्रीकांत आयुक्त आहे व जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकारी का आपण गट ज्या गोष्टीसाठी बंद केला होता मूळ क्षेत्र फाळणी पत्रकापासून तर आजपर्यंत क्षेत्र कमी जास्त का झालं क्षेत्र मूळ किती याची सगळं जमाबंदी करून मूळ वारसाच्या नावे करावं व यांना यांचा अधिकार द्यावा। जोपर्यंत याच्यात कुठलाही हस्तक्षेप फेरफार करू नये असं तुमचं म्हणणं आहे का? कोणाचा काही आक्षेप आहे का? नाही। परत कोणी काही पलीकडे कोणी काही नंतर पळून जाणार आहे का? नाही। हे बघा माझ्या सोबत हे सर्व छत्रपती शिवरायांचे मर्द मावळे आहे आणि जे याच्यातून पळून गेले तर समजून जायचे ते मर्द मावळे नव्हते आणि पळून जाणाऱ्याला आमचा इशारा आहे तुम्ही किती जरी पळून गेले पण कागदापेक्षा पुढे तुम्ही जात नाही। व ज्या काही टोळ्या आहे या टोळ्यांनाही माझी तुम्हाला इशारा आहे कुठल्याही गोरगरीब शेतकऱ्याला धमकी देऊ नका यांच्यात भांडणं लावू नका। तुमच्यात जर कोणी भांडणं लावले तुम्ही भांडणं लावून द्यायचं का? नाही। तू लावशील का? तुम्ही दोघं ऐकशाल का? नाही। हे बघा हे एका विचारानं एका ज्ञानानं व बाबासाहेबांच्या संविधानाने एक झालेले आहे। आता ही लढाई मी हातात घेतलेली आहे म्हणून टोळ्यांनाही आमची विनंती आहे का कायदेशीर करावं कोणावरही दडपशाही हुकुमशाही करू नये कारण की आम्ही कायदेशीर मार्गाने ही लढाई लढणार आहोत। जर उपजिल्हाधिकारी कार्यालयाने 7 दिवसात जर न्याय दिला नाही तर तुम्ही नवीन जल समाधी आंदोलनात भूमिका घेणार आहे का? हे बघा आम्ही जल समाधीचा इशारा देत नाही अजून 7 दिवसाच्या नंतर करणार आहोत। म्हणून शासनालाही आमची विनंती आहे की जर 7 दिवसात जर न्याय दिला नाही तर आम्ही रीतसर जल समाधीचं पत्र देऊ रीतसर देऊ आणि जल समाधी आम्ही सलीम अली सरोवर येथे करतो।
जल समाधी सलीम सरोवर ते करणार का तुम्ही? हे बघा, जर 7 दिवसाचा न्याय दिला नाही तर आम्ही रीतसर आयुक्तांना पत्र देऊ आणि जल समाधी सलीम सरोवर येथे आम्ही याच्या आधी आंदोलन केलेले आहे आणि आता सुद्धा आम्ही करणार आहोत असा इशारा आहे. अजून आम्ही पत्र दिलं नाही. 7 दिवसाचा अल्टिमेटम आहे. जर आपण शासनाने दखल घेतली नाही, संबंधित महसूल अधिकारी, तत्कालीन तलाठी, तत्कालीन मंडळ अधिकारी जे असतील ते आणि ज्यांनी लॉक केला होता तो अहवाल कशासाठी लॉक केला होता याचं पूर्ण अभिलेख जर शासनाने दाखवला नाही तर आमची पुढची भूमिका जल समाधी राहील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो. छत्रपती संभाजी महाराज की जय. भगवान बाबा की जय. भगवान बाबा की जय. सर्वांना आम्ही महापुरुषांची आता घोषणा देऊन ही भूमिका घेतलेली आहे. सर्व या भूमिकेवर कायम आहे का? चला.